विश्वातील सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक गायत्री मंत्र. हा मंत्र फक्त शब्दांचा संगम नाही, तर तो आहे ऊर्जेचा, प्रकाशाचा आणि चैतन्याचा अनंत स्रोत आहे. हा मंत्र काय एवढा प्रभावी आहे? तो मनाला, शरीराला आणि आत्म्याला कोणत्या पातळीपर्यंत बदलू शकतो? चला तर मित्रांनो, या पवित्र रहस्यांच्या गूढ प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे. आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जर आपण या व्हिडिओ पहिल्या वेळेस पाहत असाल तर आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा, जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असेच सुंदर व्हिडिओ सर्वांत आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आपल्या आशीर्वादाने हा प्रवास अधिक पवित्र होतो. आपले छोटेसे सहकार्य आम्हाला मोठी प्रेरणा देते. गायत्री मंत्र म्हणजे काय? गायत्री मंत्र हा वेदांमधील सर्वात प्राचीन व अत्यंत पवित्र मंत्र मानला जातो. हा मंत्र वेदाच्या 3ऱ्या मंडळात आढळतो आणि विश्वाची माता गायत्री देवी यांना समर्पित आहे. हा मंत्र असा आहे: भूर्भुव स्वतत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. या प्रत्येक शब्दामध्ये आहे विश्वातील ऊर्जेचा कणकण, ज्याला उच्चारताच आपल्या मन आणि शरीरात दिव्य स्पंदने निर्माण होऊ लागतात. या मंत्रातील दैवी ऊर्जा कशी कार्य करते? गायत्री मंत्रातील स्पंदने मनाला शांत करतात. एकूण तत्सवितो सूर्यदेवाची दिव्य ऊर्जा, एकूण भर्गो नकारात्मकता नष्ट करणारा तेज आणि तट्टी धियो यो नः प्रचोदयात् बुद्धीला, विवेकाला जागृत करणारी शक्ती. हा मंत्र जणू तुमच्या मेंदूकडे प्रकाशाचे सिग्नल पाठवतो, जे चेतना जागवतात, विचारांना शुद्ध करतात आणि मनात एक अनोखा सकारात्मक प्रकाश निर्माण करतात. विज्ञानही मान्य करते गायत्री मंत्राची शक्ती. विज्ञानाने सिद्ध केले आहे की मंत्रोच्चार करताना शरीरात अल्फा वेव्ज तयार होतात. अल्फा वेव्ज म्हणजे खोल विश्रांती, तणावविरहित मन, उत्तम एकाग्रता, मानसिक स्थैर्य. अनेक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये दिसून आले की गायत्री मंत्राचा नियमित जप मानसिक आरोग्य सुधारतो, स्मरणशक्ती वाढते आणि शरीरातील ताणतणाव कमी होतो. गायत्री मंत्राचा मन व भावनांवर परिणाम. नियमित जपाने चिंता कमी होते, राग, मत्सर, भीती यांसारख्या भावनांवर नियंत्रण येते, मन स्थिर व शांत होते, आत्मविश्वास वाढतो. हा मंत्र जणू मनातील अंधारात प्रकाश टाकतो. मनातले दडलेले प्रश्न, वेदना आणि नकारात्मकता हळूहळू विरघळून जातात. अशी होते आध्यात्मिक परिणाम. आत्मजागृतीची सुरुवात. गायत्री मंत्र केवळ मानसिक नाही, तर आध्यात्मिकदृष्ट्या देखील अत्यंत प्रभावी आहे. नियमित जपामुळे अंतर्मन शुद्ध होते, आत्मज्ञानाचा मार्ग खुलतो, ध्यानाची अवस्था सहज प्राप्त होते, अंतर्गत प्रकाश म्हणजेच दैवी चेतना जागृत होते. गायत्री मंत्र म्हणजे आत्म्याला विश्वाशी जोडणारा पवित्र ब्रिज आहे. शरीरावर होणारे आरोग्यदायी परिणाम. गायत्री मंत्राच्या जपात निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी श्वसन नियंत्रित करतात, रक्ताभिसरण सुधारतात, हृदय शांत ठेवतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. चा उच्चार तर शरीरातील 72,000 नाड्यांना शुद्ध करतो, असे योगशास्त्र सांगते. यामुळे शरीरात ऊर्जेचा नवा प्रवाह सुरू होतो. जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे अनेकांचे अनुभव आहे. गायत्री मंत्र जप करणाऱ्या लाखो लोकांनी अनुभवले आहे. घरातील वादविवाद कमी होणे, मनात स्थैर्य येणे, कामात लक्ष केंद्रित होणे, भीती, नकारात्मकता कमी होणे, जीवनात शुभ घटनांचा अनुभव. हा मंत्र जणू अदृश्य पण प्रभावी ढाल आहे, जी आपणाला सुरक्षित ठेवते, प्रेरित ठेवते आणि योग्य मार्ग दाखवते. जप कसा करावा हे ऐकून तुम्हालाही गायत्री मंत्र जपायची इच्छा झाली असेल तर पद्धत अगदी सोपी आहे. सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागा निवडा. पाठीचा कणा सरळ ठेवा, शांतपणे डोळे बंद करा. मंत्र हळू, स्वच्छ आणि मनापासून म्हणा. लक्ष शब्दांवर आणि त्यांच्या स्पंदनांवर ठेवा. फक्त 10 मिनिटे रोज आणि तुम्ही स्वतः तुमचा बदल अनुभवू शकता. जपताना काय अनुभूती येते? प्रथम काही दिवस तुम्हाला मन स्थिर होणे, हलके फुलके वाटणे, ऊर्जेचा सूक्ष्म प्रवाह अशा अनुभूती येऊ लागतात. काही लोकांना तर ध्यानावस्था सहज प्राप्त होते, जणू मनात असीम शांततेचा महासागर उघडतो. गायत्री मंत्र हा जीवनाला प्रकाश देणारा दिवा आहे.
मित्रांनो, गायत्री मंत्र म्हणजे फक्त एक धार्मिक मंत्र नाही, तो आहे जीवन बदलण्याची शक्ती. अंधाऱ्या वाटांवरचा दीप, भटकलेल्या मनासाठी दिशा आणि थकलेल्या आत्म्यासाठी शांततेज. जर तुम्ही मनापासून जप सुरू केला तर हा मंत्र तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा नवा अध्याय सुरू करतो. जर तुम्हाला आजची ही दैवी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. गायत्री माता की जय. आपण भेटू पुढील आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि प्रकाशाच्या मार्गावर चालत रहा. धन्यवाद.